आलं मला पण इथे ऑप्शन आलं. हं. चला करूया सुरुवात? धन्यवाद शोभना. थँक यू, थँक यू, थँक यू. नमस्कार, मी श्वेता. आपण खूप दिवसांनी भेटतोय. मी रोज मेडिटेशनला असतेच. पण आज बऱ्याच दिवसांनी हा योग आलाय मला आणि आज आपण थोडंसं जे आपण अफर्मेशन म्हणतो, की ब्रह्मांडाकडून आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, त्या कशा मिळवायच्या? किंवा आपण कसं त्यांच्याजवळ बोलायचं किंवा आपल्या ज्या इमोशन्स किंवा ज्या भावना आहेत, त्या भावना आपण कशा पोहोचवायच्या त्याच्यापर्यंत? याचा आज थोडासा आपण एक जस्ट म्हणतात ना आढावा घेणार आहोत. मी असं प्रॅक्टिकल म्हणणार नाही, पण तुम्हाला जर ते भावलं, तर तुम्ही ते रोज करू शकता. आणि त्याच्यामुळे खूप सुंदर आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात, की आपण आज एवढ्या रेग्युलर जे आयुष्य आपण जगतोय, त्याच्यामध्ये बऱ्याच खाचखळगे, दुःख, सुख आपण ह्यामधून बऱ्याचशा गोष्टीतून बाहेर पडलेलो असतो. पण अजूनही आपण ते धरून बसलेलो असतो. जो भूतकाळ असतो, तो भूतकाळाला आपण पकडून ठेवलेला असतो आणि त्यामुळे आपल्या डोक्यावर जे ओझं असतं, ते ओझं आपलं घालवण्यासाठी किंवा ते दूर करण्यासाठी आपण एक जसं देवाजवळ प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेला आपण देवाची प्रार्थना करतो, त्यावेळेला देवाजवळ आपण मागत असतो आणि ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो, तेव्हा देवाचं आपण ऐकत असतो. त्यामुळे ज्यावेळेला ध्यानात बसतो आपण, तेव्हा देवाचं ऐकण्याचा प्रयत्न करायचा. आता जसं आपण म्युझिक तर लावतच नाहीये आणि आपण शांत मनाने ध्यान करतो. आपल्या ह्या ग्रुपचा एक खूप सुंदर उदाहरण आहे आपल्याकडे, कारण विदाऊट म्युझिक आपण ध्यानाला बसतो आणि हे ध्यान इतकं सुंदर होतं आपल्या सगळ्यांचं, की 10:30 वाजले तरी आपण त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही आपल्याला. इतकं सुंदर ध्यान होतं आपलं. तर पुन्हा आपले सगळ्यांचे मी आभार मानते आणि तुम्हाला धन्यवाद देते, की मला हा प्लॅटफॉर्मवर इथे यायला मिळालं आणि आपल्याजवळ गप्पा मारायचा चान्स मला मिळाला. तर धन्यवाद. आता आभार प्रदर्शन म्हणजे कसं, की हा ब्रह्मांडाला आपल्याला सांगायचंय, की हे भगवंता या सुंदर आयुष्याबद्दल मी तुझे आभार आहे. जे आपल्याला इतकं सुंदर आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. नंतर मला या सुंदर पृथ्वीवर जो जन्म दिलास, तो जन्म दिलास, माझ्या आई-वडिलांचे आभार आहेत. आणि इथे जे तू मला दिलेस माझ्या आयुष्यामध्ये किंवा ह्या निसर्गाने आपल्याला, ब्रह्मांडाने इतकं सुंदर जे काही दिलंय, तर त्याबद्दल आपण त्याचे आभार मानायचे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण बऱ्याच वेळेला पूर्वी आपल्याकडे असायचं की लोक आपल्याला आजी, आजोबा, आई-वडील आपल्याला आशीर्वाद देतात आणि मग हे आशीर्वाद म्हणजेच काय असतात? तर हे आभारच आहेत. आपल्यासाठी त्यांनी दिलेले आशीर्वाद हे खूप मोलाचे असतात. आपण नेहमी म्हणतो, की मोठ्या माणसांचे आशीर्वाद घ्यावेत. आपल्या मुलांना आपण शिकवतो. आपणही तेच करत असतो. तर आशीर्वाद म्हणजे ब्लेसिंग्स. जितके तुम्ही ब्लेसिंग्स घेता येतील आणि देता येतील, तेवढं तुमचं आयुष्य खूप सुंदर होत जातं. आणि आपल्या म्हणतो ना, आपल्या ज्या डोक्यावरचा जो भार असतो किंवा जी दुःख असतात, ती सगळी निघून जातात. आणि दुःख म्हणजे काय? आपणच मानलेली एक प्रक्रिया आहे. आता हे जे आपलं जीवन आहे, जे आयुष्य आहे, हे खाचखळगे तर असणारच आहेत आणि जर खाचखळगे नसतील, तर त्या जीवनाला किंवा त्या आयुष्याला काही मजा पण नाहीये. की सरळ सोपं जर जीवन असतं आपलं, तर आपण काही धडपडच केली नसती. जसं आपलं पोट आहे, म्हणून पोटासाठी आपण धावपळ करतो. सगळ्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करतो. तसंच हे आहे. आणि हे ब्रह्मांडाजवळ आपल्याला त्याचे आभार मानायचे. जेवढा तुम्ही ग्रॅटिट्यूड कोणालाही द्याल, जेवढ्या गोष्टीला तुम्ही थँक म्हणाल, आभारी आहे म्हणाल, धन्यवाद द्याल, तेवढे तुम्हाला ग्रॅटिट्यूड समोरून येतात. आपल्या ब्रह्मांडाकडून येतात. आता त्याच्याबरोबर आपण सांगायचं, की मला ज्या गरजा आहेत, अत्यावश्यक गरजा, त्या मला मिळतायत. दिवसेंदिवस माझ्या संपत्तीत म्हणजे माझ्या पैशामध्ये भर पडते. त्याबद्दल देवाचे आपण आभार मानायचे. आपल्याला ज्या सुंदर आता हे आपण आपल्या ज्या घरात राहतो, ते आपलं सुंदर घर, मग छोटं असो, मोठं असो, बंगला असो, जे आपल्या जवळ आहे, त्याचे आपण त्याबद्दल आपण आभार मानायचे. नंतर आपल्याला घरामध्ये मुबलक पाणी मिळतंय. आपल्याला रोजचं छान रुचकर जेवण मिळतंय. 2 टाईमाला आपल्याला जेवण मिळतंय. त्याचे आपण आभार मानायचे किंवा घराच्या अवतीभोवती आपला जो निसर्ग आहे, झाडं, झुडपं, वेली, जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे, त्या सगळ्यांचे आपण आभार मानायचे.
नंतर आपण आता जिथे राहतो, जे शहर आहे, गाव आहे, जे काही ठिकाण आहे, मुंबईतलं शहर आहे, पुणं आहे, जो आपला एरिया आहे, त्या एरियाचा आपण आभार मानतो. म्हणजे जसं आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे विचार करायला पाहिजे, की ही जी गोष्ट आहे, ही जी वस्तू आहे मला मिळालेली, ह्या प्रत्येक गोष्टीचे मला आभार मानायचे. बरं आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती म्हणजे आज लहानपणापासून श्वेता, तू स्वतःला अनम्यूट कर. श्वेता, अनम्यूट कर. मी म्यूट केलेलं सगळ्यांना. अनम्यूट कर. हं. आता येतोय आवाज? हा, येतोय. हं. तर आपला जो परिवार आहे, पण लहानपणापासून म्हणजे आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिल्यानंतर आपण जन्माला आल्यापासून आपल्या बरोबरच्या व्यक्ती म्हणजे जसं आई-वडील आहेत, भावंड आहेत, शेजारी आहेत, नातेवाईक आहेत, आपला पती आहे, आपल्या सासरची मंडळी आहेत, अनोळखी व्यक्ती, ओळखीच्या व्यक्ती, आपले टीचर्स, आपले कॉलेजमधले प्रोफेसर्स, नंतर आता आपण जिथे राहतोय त्याचे आजूबाजूचे नातेवाईक, आजूबाजूचे भावंड म्हणजे शेजारी, म्हणजे एक-एक स्टेप बाय स्टेप जर आपण बघत गेलो, तर ह्या सगळ्यांचे आपल्याला आभार मानायला पाहिजे. आपल्या ऑफिसमधले कलीग्स आहेत, ऑफिसमधले ऑफिस बॉय आहेत, प्यून्स आहेत. म्हणजे प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंगची गोष्ट आपल्याकडे जी मिळते आपल्याला, त्या सगळ्यांचे आपण मनापासून आभार मानायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला त्याला आभार मानता, ग्रॅटिट्यूड देता, तेव्हा तुम्हाला समोरच्या गोष्टी इतक्या इझी अवेलेबल होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, की मी आता निघाले, पण माझं हे काम इतकं सहज झालं किंवा आपण म्हणतो ना, मी दिवसभर ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आज इतक्या सुंदर कशा काय झाल्या किंवा इतक्या इझिली कशा होऊ शकल्या. तर हे आपल्या मनामधलं जे असलेलं मनोबल असतं किंवा आपण मनापासून ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात, त्या आभार मानल्यामुळे त्या आणखीन इझी होतात. आता काही वेळेला कसं होतं आपल्याला अगदी खूप कंटाळा आलेला असतो, त्रासलेलो असतो आपण आणि मग आपण ऑफिसला जायला निघतो. त्यावेळेला आपलं एकही काम नीट होत नाही. म्हणजे आपल्याला बस मिळत नाही, ट्रेनमध्ये प्रॉब्लेम होतो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर कलीग जवळ काही नाही काहीतरी होतं. म्हणजे अशाच छोट्या-छोट्या गोष्टी होत राहतात. कारण का? तर आपण ज्यावेळेला उठल्यानंतर म्हणजे रात्री झोपताना काहीतरी आपल्याला मनामध्ये निगेटिव्ह थिंग्स आलेले असतात किंवा उठल्यानंतर आपल्याला काहीतरी असं घडलेलं असतं, की त्यामुळे आपला पूर्ण मूड गेलेला असतो. आता मूड जातो म्हटल्यानंतर काय होतं, आपलं मन नाराज होतं आणि मन नाराज झाल्यामुळे तुम्हाला पुढच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात, त्या सगळ्या फ्रिक्वेन्सीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्या फ्रिक्वेन्सी घडताना सॉरी, त्या फ्रिक्वेन्सी घडताना त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे येतात. मग ते अडथळे आल्यामुळे आपली कुठलीच कामं होत नाहीत. मग आपण म्हणतो ना, आजचा दिवस माझा खूप खराब गेला. असा कधीच मला आला नाही. म्हणून आपण आपल्या मनातल्या ज्या निगेटिव्ह थिंग्स आहेत ह्या सोडून द्यायच्या असतात. तर ह्या अशाच बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण हळू पुढे भेटणारच आहोत आणि मी छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला सांगेन. अगदी छोट्या म्हणजे अगदी इझी भाषेमध्ये की आपल्याला समजतील अशा आणि त्याचा आपण वापर करायला सुरुवात करायची. आज मी जसं सांगितलंय, तसं ते सुरुवात करून आपण त्या गोष्टींची पूर्तता करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे फक्त नुसतं ऐकायचं आणि सोडायचं असं नाही. त्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायला पाहिजेत. आपले आई-वडील शिकवताना पण असंच सांगायचे, की नाही हे करायलाच पाहिजे. प्रार्थना देवाची म्हणायलाच पाहिजे. संध्या संध्याकाळची व्हायलाच पाहिजे. आणि आज ते संस्कार आपण घेऊन आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि ते का आलो? कारण आपल्याला त्यांनी त्यावेळेला लादलं आणि लादल्यामुळे म्हणजे त्या कंपल्सरी आपल्याला ते संस्कार झाल्यामुळे आपण आज इथे जो आपला ग्रुप आहे, हा सगळा जो आपण आलेलो आहोत, हे आपण सोलमेट आहोत. पहिल्या जन्मात कुठेतरी आपण भेटलेलो असतो आणि हे जे ध्यानासाठी आपण आलेलो तर आपण इतके नशीबवान सगळी लोक आहोत की आपल्याला ध्यान मिळालं. आज मेडिटेशन करणं हे सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे आणि मेडिटेशन शिवाय आपण जगूच शकत नाहीये आणि मेडिटेशन घेतल्यामुळे आपल्याला मेडिसिन लागत नाही. आपलं मेडिटेशन हेच मेडिसिन आहे. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. अगदी रोज नित्याने जसं आपण करतोय, जसं तुम्हाला सवय लागलेली असेल, सकाळी करता, संध्याकाळी करता, हा रात्रीचा आपला ग्रुप जॉईन केलेला आहे तो करता. पण रोजचं जे ठरवलेलं कार्य आहे ते कंपल्सरी करणं गरजेचं आहे. नाहीतर आज सकाळी केलं मग रात्री केलं नाही, रात्री केलं मग सकाळी केलं नाही. आपलं जेवढं वय आहे, तेवढ्या वयाच्या तेवढ्या मिनिटं तरी आपलं ध्यान कंपल्सरी व्हायला पाहिजे. तर तुम्ही बायफर्गेशन करून करा, सकाळी 20 मिनिटं करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या करू शकता. पण कंपल्सरी मेडिटेशन होणं गरजेचं आहे.
तुम्ही मेडिटेशन अजिबात सोडू नका मी सांगेन. आज मलाही करोना झाला होता. त्या पूर्ण महिन्यामध्ये मी भरपूर मेडिटेशन केलं आणि मधल्या मी पिरियडमध्ये मेडिटेशन नाही घेतलं कारण मला खोकल्याचा त्रास होत होता आणि तो डिस्टर्ब नको म्हणून मी खूप दिवस आली नव्हती आणि आताही थोडंसं आहे अजून पण कमी झालंय. तर हे जे मेडिटेशन आहे हे ह्याच्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. मीही इथपर्यंत आलेली आहे. मला कसलाही कोरोनाचा त्रास म्हणजे जो लोकांना झालेला आहे बाहेर तो झाला नाही. कारण मी पूर्णपणे मेडिटेशनमध्ये होते. मला बसता येत नव्हतं तरी मी पूर्णपणे बेडवर झोपून सुद्धा मेडिटेशन करायचे. आणि हा विश्वास, हा दांडगा विश्वास आपल्याला पाहिजे, की मी मेडिटेशन केल्यामुळे मला ह्या गोष्टी मिळाल्या. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः मेडिटेशन म्हणजे स्वतः जो अनुभव जो दुसऱ्यांना सांगतो, त्यावेळेला त्या समोरच्या माणसाचं लक्ष केंद्रित होतं किंवा त्याचा एक विश्वास आपल्यावर बसतो, की त्याच्या लक्षात येतं, की नाही ह्याने केले म्हटल्यानंतर आपल्याला कंपल्सरी ते होऊ शकतं. आपल्यावर जसा विश्वास असतो तसा त्याच्यावर पण त्यावेळेला विश्वास निर्माण होतो आणि तोही ध्यानाला सुरुवात करतो. त्यामुळे ध्यान करणं हे कधीही कोणी सोडायचं नाही. मध्ये 1-2 दिवस जरी आपण गॅप झाली तरी आपण लगेच आपलं काम सुरुवात करायला पाहिजे. आज माझं 2 वेळा नाही झालं तर मला रात्री कंपल्सरी 1 तास बसलंच पाहिजे. हा स्वतःच्या मनाशी ठाम निर्णय घ्यायचा. आणि ज्यावेळेला तुम्हाला सकाळी उठायचं असतं, तुम्ही स्वतः आपलं अफर्मेशन द्या, की नाही मला सकाळी 4 वाजता उठायचंय. डॉट 4 वाजता तुम्हाला उठवलं जातं. तुम्हाला जे टायमिंग हवे ते तुम्ही सांगा. तुमचा मेंदू बरोबर त्या टायमाला तुम्हाला परफेक्टली तुम्हाला उठवतो. तुमचं ब्रह्मांड तुमच्या बरोबर असतं. ते तुम्हाला बरोबर उठवतं आणि तुम्ही त्यावेळेला तुम्हाला जाग येतेच. मग ते तुमच्या हातात आहे उठायचं की बसायचं. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट ही करून बघा. आज तुम्ही एवढे रेग्युलर येताय बघतो मी. आज आपण 50-50, 60-60 लोकं असतो आणि आज रेग्युलर हे ध्यान होतंय. रोज छान-छान मेडिटेशन घेण्यासाठी आपले मास्टर्स येतात आणि सगळ्यांना खूप छान प्रकारे आपल्या ह्या ग्रुपमध्ये नॉलेज पण मिळतंय. आपलं ध्यान चांगलं होतंय आणि आपण उत्तरोत्तर आपली सगळ्यांची प्रगती होतीये. हे जास्त जास्त महत्वाचं आहे आणि आपल्याबरोबरच रोज 1 ते 2 लोकांना आपण मेडिटेशनमध्ये जॉइन करायचं. हा आपण एक ध्यास घ्यायचा. आता माझं ध्यास आहे, की पुढच्या 5 वर्षात मला 1,00,000 लोकांना मेडिटेशनमध्ये आणायचं. मग मी जर असा ध्यास घेतला तर मला कंपल्सरी रोज मला 2 ते 3 लोकांना ह्या मेडिटेशन बद्दल सांगणं गरजेचं आहे. तर माझा जो एम आहे किंवा माझं जे ध्येय आहे 5 वर्षाचं ते पूर्ण होईल. आणि ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना ध्यानामध्ये या सांगतो, त्यावेळेला आपल्या ध्यानामध्ये आणखीन जास्तीत जास्त भर पडते. आपण आणखीन प्रगतीपथावर जातो. आणि ध्यान केल्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला प्राप्त होतात. फक्त तुमचा एक विश्वास पाहिजे त्या गोष्टीवर, की जी मी गोष्ट करते, जे ध्यान मी करते, ते 101% परफेक्ट आहे. हा जर विश्वास तुम्ही ठेवलात, तर आपल्याला कुठेही कसलेही कमी पडणार नाही, हे मी तुम्हाला सांगते. तर धन्यवाद. आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. सगळे ध्यानाची पोझिशन घ्या. पायाची घडी घाला. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या. चष्मा असेल तर चष्मा काढून घ्या. डोळे अलगद बंद करायचे आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास. आपण ब्रह्मर्षी पत्रिजी सरांच्या पूर्ण मेडिटेशन मध्ये हे जे आपलं पिरॅमिड मेडिटेशन, आनापानसती ध्यान, पिरॅमिड ध्यान, आज त्या ऊर्जेमध्ये आपण बसलोय. त्यांची पूर्ण कॉस्मिक एनर्जी, सरांची एनर्जी, पिरॅमिड, त्या पिरॅमिड मध्ये आपण सगळे एकमेकांच्या मध्ये हातात हात गुंफून मोठ्या पिरॅमिड मध्ये आपण बसलेलो आहोत आणि सामूहिक ध्यान ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपलं ध्यान होतं. त्यामुळे सामूहिक ध्यान करणं हे सगळ्यात जास्त चांगलं आहे. तर आता आपलं हळूहळू आपण श्वासाकडे जायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि हळूवार सोडायचं.
पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि हळूवार सोडायचं. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. हळूहळू ध्यानामध्ये जा. सॉरी. येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. येणारं शांत आपलं तर शांत झालेलं मन फक्त ध्यानाकडे वळलेलं आहे. आणि जे ध्यान आपण करतोय त्या ध्यानामध्ये आपण पूर्णपणे ध्यानमग्न झालेलो आहोत. श्वास आणि आपण श्वास आणि बाकी तर कसलाही विचार करायचा नाही. विचार आले, विचारांना येऊ द्या, त्यांच्याकडे बघा आणि बाजूला सारा. अनेक विचार मनात येतील, त्यांच्याकडे फक्त शांत प्रशांत मनाने बघायचं. प्रेमाने बघा आणि त्यांना बाजूला फक्त ध्यान, फक्त श्वास आणि ध्यानामध्ये आपल्याला देवाकडून ऐकून घ्यायचंय. देव आपल्याला काय सांगतोय. ब्रह्मांड आपल्याला काहीतरी सांगतोय, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. देवाची प्रार्थना करताना आपण देवाजवळ बोलत असतो. आता देव आपल्याजवळ बोलतोय. आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.
त्यांचं ध्यान एकदम छान लागलेलं आहे. एकदम सगळे ट्रान्स मध्ये गेलेले आहे. शांत प्रफुल्लित मनाने सगळ्यांचं ध्यान चालू आहे. श्वास आणि आपण आता म्यूट झालीस तू. परत म्यूट झाली. हा चालू आहे. फक्त श्वास आणि आपण श्वासाकडे फक्त लक्ष ठेवायचं. हा श्वास अखंड आपल्या सोबत आहे. आपण जन्माला आल्यापासून आज तायत आहेत, त्यांनी आपल्याला कधीही अंतर केलेलं नाही. तो आपला सखा आहे, सोबती आहे. अखंड फक्त त्याची सोबत आपल्याला असते. आपण झोपेत असतो, कुठल्याही कामात असतो, प्रवासात असतो, तो आपल्या बरोबरच असतो. त्याची उत्तम सोबत हे आपल्याला शेवटपर्यंत, अखेरचा श्वास आपला घेईपर्यंत आपल्याला कधीही अंतर होत नाही. आणि म्हणून तो आपला जीवनच सखा आहे.
सगळ्यांचं उत्तम प्रकारे ध्यान चालू आहे. अखंड श्वास, मुक्त श्वास आणि शांत झालेलं, प्रशांत खूप छान प्रकारे ध्यानाला लागले. खूप आनंद मिळतोय. आपलं मन आनंदाने नाचायला लागले. त्या आनंदामध्ये खूप समाधानी, आपल्या फक्त स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठी हे ध्यान आहे. आपल्या स्वत्वाला ओळख नाही, स्वतःच्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे, स्वत्वाचा शोध घ्यायचा, आणि तो शोध फक्त आपण ध्यानामध्येच करू शकतो. ध्यान हे आपलं माध्यम आहे आपल्या ब्रह्मांडापर्यंत, कॉस्मिक एनर्जी पर्यंत पोहोचण्याचं. आपलं अस्तित्व, आपलं स्वत्व काय आहे हे आपण ध्यानातूनच ओळखू शकतो. ध्यान केल्यामुळे जी एनर्जी मिळते, ऊर्जा येते आपल्याला, ती आपल्याला खूप सुंदररित्या शेवटपर्यंत साधते. जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. पण आपलं मन शांत झालेलं असतं, आपल्या मनामध्ये कसलेही विचार नसतात. त्यामुळे जी ब्रह्मांडातली कॉस्मिक एनर्जी आहे ती आपल्या पूर्णपणे शरीरामध्ये व्हायला लागते. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयवाला पर्यंत ती ऊर्जा पोहोचते, आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये असलेल्या व्याधी, जे काही आजार असतील ते सगळे निघून जातात. जिथे काही दुखापत झाली असेल ती जास्तीत जास्त भरून निघते, आणि ती एनर्जी प्रत्येक सेल्सला ऍक्टिव्ह करते, आणि शरीरातले प्रत्येक सेल्स आपल्याला ऍक्टिव्ह झाल्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळाल्यामुळे, ऊर्जा मिळाल्यामुळे जास्तीत जास्त प्रफुल्लित होतात. आपलं मन शांत होतं, चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. मेडिटेशन केल्यामुळे चेहरा प्रफुल्लित होतो, पूर्ण शरीर निरोगी होतं. निरोगी शरीर, निरोगी आरोग्य, आरोग्य हेच आपली संपत्ती आहे. निरोगी शरीर असणं हा एक आपला अनमोल ठेवा आहे, तो शेवटपर्यंत आपल्याला जपायचा. ते अनमोल रत्न किंवा ठेवा आपल्याला ध्यानातूनच मिळतात. तुम्ही जास्तीत जास्त तास ध्यान करायचं.
अखंड ध्यान हीच आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. फक्त ध्यान, आनापानसती हे आम्ही ध्यान. श्वास येतोय, श्वासातून फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित केलं. श्वास आणि मन. ब्रह्मर्षी पतंजली सरांनी आपल्यासाठी एक खूप सुंदर ध्यान आपल्याला बहाल केलेलं आहे. आज त्यांचे किती आभार मानले तरी आपण त्यांचे सदैव ऋणी असणार नाही. आपल्या अंतर्मनाला काहीतरी सांगतोय. त्याचा ऐकण्याचा, त्याचा आवाज ऐका. आपल्याला एवढ्या शांततेमध्ये आपण केव्हाच नसतो. पण ध्यानामध्ये ज्या वेळेला बसतो तेव्हाच या गोष्टी आपल्याला शक्य असतात. आपल्या स्वतःचा शोध घ्या, अंतर्मनामध्ये झाकून घ्या, झोपून घ्या स्वतः.
आपल्या पृथ्वी सरांनी इतकं सुंदर आणि सोपं ध्यान करायला शिकवलेलं आहे की कसलाही कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही, फक्त शांत बसायचं. ते इथे ध्यान तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही प्रवासात असाल, ऑफिसमध्ये असाल, 5 मिनिटं, 10 मिनिटं. तुमचं मन शांत नसेल, अस्वस्थ वाटत असेल, तरी 5 मिनिटं तुम्ही ध्यान केलं तरी तुम्हाला स्वतःला खूप फ्रेश वाटतं. असं इतकं सरळ साधं सोपं ध्यान आपल्याला मिळालेलं आहे. ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा फक्त आपल्याकडे घ्यायची आणि शांत मनाने आपलं शरीर, आपलं मन निरोगी करायचं, आनंदी राहायचं, सगळ्यांसाठी आनंद पसरवायचा. फक्त विश्वामध्ये आनंद, कुठेही दुःख नाहीये, फक्त आनंदी आनंद. आणि हे काम आपण करू शकतो. प्रत्येक मास्टरने जरी विचार केला तरी तो आपलं सगळं जग आनंदी करू शकतो, आपलं विश्व आनंदी करू शकतो, आपलं विश्व आनंदाने भारावून टाकू शकतो. एवढं सामर्थ्य या ध्यानामध्ये आहे. आपल्या कुटुंबात प्रत्येकाला आपण ध्यानाला बसवायचं. प्रत्येकाने 5 मिनिटं, 10 मिनिटं ध्यान करायची सुरुवात करायची. आणि प्रत्येक कुटुंब ध्यानी झाल्यामुळे हळूहळू जग, विश्व ध्यानामध्ये आनंदात नाचू लागेल.
ध्यानामध्ये शक्य कोटीतल्या गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होते. त्याला प्रचंड विश्वास निर्माण होतो. आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या मनाची ताकद वाढते. एक शांत आयुष्य आपण सगळ्यांना सुरुवात करतो. कोणत्याही गोष्टीची भीती राहत नाही. फक्त सगळीकडे आनंदी आनंद दिसत. सगळे ध्यानामध्ये अगदी डीप गेलेले. त्यांचं ध्यान सुंदर लागतं. मन एकाग्र झालं. श्वेता आवाज जरा तू स्वतः डीप मध्ये गेलीस. येतो? हॅलो, येतोय का आवाज? थोडा वाढव स्वतः तू मोठ्याने बोल, कारण तू डीप मध्ये घेतल्यामुळे तुझा आवाज आतमध्ये जातो. आपल्या अंतर्मनाचा शोध घ्यायला सुरुवात करा. आपण आज एवढा दिवस मेडिटेशन करतोय. हळूहळू आपल्याला समजायचं प्रयत्न करायचा. आपण कोण आहोत? पृथ्वीवर कशासाठी आलो? आपल्याला काय द्यायचंय विश्वाला? असा विचार करायचा. माझं कार्य काय आहे? तो रोज आपल्याला दिवस देतोय. रोजचा आपला दिवस आनंदात जगतोय. त्या ब्रह्मांडाला ग्रॅटिट्यूड द्या. आजचा माझा दिवस खूप आनंदात गेला. ध्यानामध्ये बसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. असे आभार मानायचे. आपण ग्रॅटिट्यूड मानू. जेवढे ग्रॅटिट्यूड आपण सगळ्यांना देऊ तेवढे आपल्याला परत मिळतात. जेवढ्या ब्लेसिंग्स आपण समोरच्यांना देऊ त्या ब्लेसिंग्स परत आपल्याला मिळतात. त्यामुळे आपलं मन, आपलं आयुष्य खूप आनंदात जगतं. ध्यानामध्ये आल्यापासून बरेचसे चांगले चांगले अनुभव यायला लागलेले आहेत. प्रत्येकाला हे जाणवतंय. शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत.
सगळ्यांचं शांत मन, अशी शांतता आपल्याला आलेली आहे. असा प्रशांत महासागराचं झालेलं आपलं मन दाट, खूप छान ध्यानामध्ये बसलं. आपल्या मनावर एवढा ताबा आलाय, एवढं आटोक्यात आलं, की 1 तास ते शांत आपल्याबरोबर बसू शकतात. हे फक्त ह्या गोष्टी ध्यानामध्ये आल्यावर समजू शकतात आपल्याला. अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांची जी विद्या आहे, ते ध्यान आपल्याला, त्यांची ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे. ब्रह्मर्षी पत्रिजी सरांची ऊर्जा, आपल्या सगळ्या ध्यानी मास्टर्सची ऊर्जा आणि आपल्या पिरामिडचं पूर्ण ऊर्जा, त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे आपलं ध्यान अगदी अत्यंत उत्तम लागलेलं आहे. आपण आता पूर्णपणे ध्यानी झालेलो आहोत. आपण योगी बनलेलो आहोत, ध्यानी बनलेलो आहोत. आपल्याला ही योगीची पदवी मिळालेली आहे. आपण आता रोज अगदी सुंदररित्या ध्यान करून आपली स्वतःची प्रगती आपण करतो. स्वतःचं सुंदर व्यक्तिमत्व आपण घडवतो. आपल्या व्यक्तिमत्वाला चांगला आकार देतो. आपला आत्मविश्वास वाढतो. सगळ्या नवीन नवीन गोष्टी आपण ध्यानामध्ये आल्यामुळे शक्य झालेल्या आहेत आपल्याला. माझी शेवटचे आपण 5 मिनिटं राहिलेले आहेत. अनेक प्रकार आपण सगळे करून बघितले. बऱ्याचशा गोष्टी आपण केल्या, पण हे ध्यान मिळाल्यानंतर आपण बाकी सगळं विसरून गेलो आणि फक्त ध्यानात आलेलो आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आता उर्वरित आयुष्यात फक्त ध्यान
एकच माध्यम सगळ्यात चांगलं आहे. आणि या ध्यानामुळेच आपलं वर्तमान काळ, आपलं भविष्य खूप उज्ज्वल होणार आहे. भविष्याची अजिबात चिंता करायची नाही. फक्त वर्तमान काळामध्ये खूप चांगलं वागायचंय, चांगलं काम करायचं, ध्यान करायचं, कोणालाही दुखवायचं नाही, फक्त आनंदी आनंद ठेवायचा. जेवढा उत्साह दिवस तुमचा आनंदी जाईल, तेवढा तुमचं भविष्य काळ अगदी उज्ज्वल असेल. शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहेत. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. हळूहळू सगळ्यांनी हातातले हात हळू सोडायचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात डोळ्यावर घ्यायचे. 10, 9, 8, 7, 6,
5 4 3 2 1. हळू हात खाली घेऊन खाली बघत बघत हळू डोळे उघडायचे. धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू 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 श्वेता. थँक्यू. खूप छान ध्यान झालेलं आहे सगळ्यांचंही. खूप छान झालंय. कुणाला मॅडमला काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता. कारण आज तूच खूप स्वतः इतकी डीप गेली होतीस की तुझा आवाज बाहेर येत नव्हता. नाही नाही, आता असंच होतं. इतकं ध्यान लागतं ना, की म्हणजे काही आवाज नसेल किंवा काही नाही तरी शांततेत छान वाटतं एकदम. हो हो हो. आता सुद्धा म्हणजे असं डोळे उघडायची इच्छाच होत नसते. हम्म. ध्यान लागायला लागलं आता सगळ्यांना आपल्या. हां. तर ती प्रॅक्टिस झाली ना प्रत्येकाची. हो खूप छान हो. वाटतं. तेवढं ट्रान्समध्ये आपण जेवढं जातोय तेवढं जास्त चांगलं. म्हणजे आता ॲस्ट्रल ट्रॅव्हल पण हळू आपल्याला शिकता येईल ना त्याच्याबरोबर. पण येस. बाहेर जाऊन येऊ सगळीकडे. आणि आता मलाही ऑगस्टमध्ये वर्ष होईल मला वाटतं हे जॉइन करून. आपली कव्हर हे. पण छान अच्छा. वाटतं ना. हम्म. म्हणजे आता ध्यान नाही केलं तर असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे एखाद वेळ राहिलं किंवा राहिले. आपल्याला हां. आणि ते नाही जोपर्यंत करत तोपर्यंत असं वाटत नाही, केल्याशिवाय झोपायचंच नाही असं किंवा सकाळी उठल्याशिवाय होत नाही. म्हणजे 10 मिनिटं जरी उठून आपण बसलो, अगदी खूप दमलं असतं आणि परत झोपलं तरी काही वाटत नाही. पण ते करायलाच पाहिजे. करायला पाहिजे. बरोबर. ब्रह्ममुहूर्त टाळायचा नाही. आता सगळे ध्यानातच आहेत वाटतं. कोणी आता प्रश्न विचारत नाही. हो. कुणाला काही बोलायचं आहे का? म्हणजे काही प्रश्न विचारायचे आहेत मॅडमना? म्यूट नाही ना झालेत. हं? म्यूट नाही ना झालेत म्हटलं सगळे. नाही अनम्यूट आहे का? अनम्यूट करू हँड रेज नाही केलेलं पण. मी अनम्यूट नमस्ते. करतो. हां, हेलो सुमन मॅडम बोला. बोला. जी, नमस्ते मैडम बोल रही हूँ। बहुत नमस्ते. बढ़िया हुआ मैम। आ आवाज रही येत है नाही? क्या आवाज आपको? आ रहा है, आवाज आ रहा है. हाँ, वही मैंने लगा क्या कुछ नहीं आया तो आवाज आ रही है। बहुत बढ़िया हो गया मैडम ध्यान। और थैंक यू. कभी-कभी मुझे ऐसा होता है ना कुछ पूछना होता है, पूछूं या ना पूछूं ये सोचते-सोचते वो रह ही जाता है। बोलने का, जो कुछ कुछ बोलना है प्रश्न वो ऐसे आते रहते हैं मन में। हाँ। कल ऐसे ही हो गया कि विजय सर के क्लास में मुझे पूछना था, पूछूं या ना पूछूं वो सोचते सोचते ही रह गई और बोल- खत्म हो गया क्लास। पूछने का, ऐसा कुछ नहीं है. यहाँ पे बोलने का है. जो बोलना है वो बोलने का, पूछने का, सब अपना ही है. सब लोग अपने ही है, सब मास्टर हाँ हम ही हैं. ये प्लेटफॉर्म सबके लिए है, तो आप सब बोल सकते हैं अच्छे से. जी बिल्कुल बिल्कुल। कल ऐसे हो गया, थोड़ा सा था मेरे मन में कुछ कुछ आ रहा था लेकिन रह गया। नो भी अगली बार पूछूंगी। आपका भी बहुत बढ़िया हो गया मैडम। थैंक यू थैंक यू. अच्छा लगा। हाँ अच्छा लगा। ग्रॅटिट्यूड. सुहास सर तुम्ही स्वतः अनम्यूट करू शकता स्वतःला? हॅलो. बोला. हा मी त्यांची मिसेस बोलतेय. हा बोला. ध्यान खूप सुंदर झालं आजचं. Thank you. मी प्रेग्नेंट असल्यामुळे मी 1 तास काही एका जागी नाही बसत, 2-4 वेळा उठते, पण आज एकदाच उठले. ओके. छान झालं, छान झालं. तीच उत्तरोत्तर प्रगती करायची. आपल्या स्वतःला आपण सांगायचं, की मी ध्यान झाल्याशिवाय उठणार नाही. की बरोबर तो बसून घेतो आपल्याकडून. हा घेतो पण तेव्हा दमच नाही निघत. मी सारखं 2-3 वेळा उठतच असते.
नाही. आपण आपल्या अंतर्मनाला हे दिलं ना, की बरोबर ते बसवतं आपल्याला. ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपल्याकडून करून घेतो सगळं. त्याला फक्त आपण सांगायचं, की मला हे असं पाहिजे, ते तो बरोबर देतो करून आपल्याला. उद्यापासून आणखीन तुम्हाला बघा समजेल, की नाही उठणार तुम्ही एक तास सगळं. ओके. मॅडम नमस्ते. सुहास नमस्ते. बागडे बोलतोय. हां, नमस्कार, नमस्कार. दिवसांनी आपण भेटतोय. हो, बरेच दिवस झाले. येस, येस, येस. आज ऍक्च्युली माझा म्हणजे मी खरं सांगू का, मी ध्यान केलं नाही आज अजिबात. कारण मी फक्त तुमचं ऐकणार होतो. तुम्ही काय बोलता, कसं बोलता. ओके. पण बसलो होतो आणि म्हणजे तुमचं ऐकूनच मी असं असं म्हणजे काय म्हणतो ना, हं. ध्यानामध्ये 2 मिनिटांनी मला कळलं, अरे मी असं हे झालं. परत उठलो. त्यामुळे खरं होतं ध्यान तुमचं. म्हणजे आता ते काय म्हणू शकतो आपण, तुमची ती शैली चांगली आहे. ते बोलणं कसं आहे, की त्या बोलण्यामुळेच आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये जातो, ध्यानामध्ये जातो. त्यामुळे मॅडम चांगला एक्सपिरियन्स आमच्यासाठी. सो थँक यू व्हेरी मच आणि खूप थँक यू. अजून कुणाला काही थँक यू. बोलायचं आहे? हां, प्रतिभा बोला, बोला. थँक यू मॅडम. खूप छान ध्यान लागलंय आणि जेव्हा तुम्ही म्हटलात भगवान बुद्धाची ती पॉवर, पूर्ण पॅरामिड मास्टरची आणि सरांची पॉवर सगळी तुमच्यामध्ये येते, त्यावेळेस मला दिवाळीमध्ये आपण ती चक्री फटाके जसं उडवतो ना असे गोल गोल राऊंड, तसं पूर्ण माझ्या बॉडीला असं वाटलं ते गोल असं तो प्रकाश आणि ते फटाकेसारखं असं गोल गोल असं झाल्यासारखं झालंय आणि त्याच्या आधी मला खूप गरम झालंय. हां. अक्षरशः घाम आल्यासारखं आणि मग नंतर इतकं थंड वाटायला लागलं आणि जेव्हा तुम्ही डोळ्यावरती हात ठेवायला सांगितलं, तेव्हा असं वाटलं पूर्ण आकाशातल्या चांदण्या आणि तो पूर्ण अंधार माझ्या डोळ्यासमोर दिसलाय आणि जसे मी हात खाली घेत होते, माझ्या राईट साईडच्या लास्ट बोटावरती असे लाईट पूर्ण डोळ्यापासून खाली असं वाटताना मला ते जाणवत होतं. ग्रेट, ग्रेट. ही संपूर्ण एनर्जी थँक तुमच्यामध्ये आली. आपण ज्यावेळेला थँक यू मॅम. भगवान गौतम बुद्धांचं, पतंजली सरांचं ज्यावेळेला आपण एनर्जी घेतली, म्हणजे ती एनर्जी आपल्या बरोबर असते. फक्त आपण ती हो फील मॅम. नाही करत, म्हणजे आपण ती जाणवत नाही. आता प्रत्येकाबरोबर ती असतेच. हो. कळलं का? आपण आता जसं आपला देव मानतो कुठला असेल, आता गणपती बाप्पा आहे किंवा ती एनर्जी आपल्याबरोबर असते नेहमी. फक्त हो आपण मॅडम. त्याला बघत नाही. म्हणजे तो बघण्याचा प्रयत्न, म्हणून म्हटलं ना अंतर्मनाकडे बघायचा प्रयत्न करायचा. देव आपल्याजवळ हो. बोलत असतो, पण आपलं लक्ष नसतं त्याच्यात. आपण आपल्या धुंदीतच असतो ना. म्हणून हे हम्म. ध्यानामध्ये आता बसल्यानंतर जे तुम्हाला छान एक्सपिरियन्स आला तो. हळू-हळू हो. असं तुम्हाला खूप छान-छान गोष्टी समजायला लागतील. तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन खूप छान प्रगती करा. थँक यू. थँक यू मॅडम. आणि खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही सांगितलंय ध्यान करताना आपल्याला काय करायचंय, ध्यानाच्या आधी ध्यान कशासाठी करायचंय, ध्यान घेताना आपल्याला देव आपल्याला भेटतोय, आपण पूजा करतो तेव्हा देवाला आपण मागतोय आणि जेव्हा ध्यान करताना देव आपल्याला आपल्याकडनं घेतात, काय आपल्याला म्हणजे द्यायचंय त्यांना काय हे, तर ते खूप छान वाटलं. ते नॉलेज मला मला नव्हतं. ते खरंच थँक यू तुमच्याकडनं भेटलं. थँक रोज थँक यू बसा मॅडम. पण आणि रोज 1-2 लोकांना ध्यान सांगायचं. तुम्ही ध्यानात या म्हणून सांगायचं. हेही हो आपल्या मॅडम. ती एनर्जी आपल्याला आणखीन जास्त येते. म्हणजे आपण म्हणतो ना, हो, आपण हो. पुण्य करतो. म्हणजे आपण जर आज तुम्ही उद्या एक माणसांना किंवा कोणीही घरातल्यांना, तर ते तुमचं पुण्याचं काम असतं. तो पुण्य संचय तुमच्याकडे होतो आणि तो बॅलन्स तुमचा जसा बँक बॅलन्स असतो, तसा हा पुण्याचा संचय तुमच्याकडे होतो. आणि ज्यावेळेला खरंच आपल्याला गरज असते, त्यावेळेला ती एनर्जी आपल्याला मदत करते. थँक यू मॅडम. थँक यू. थँक यू मॅडम. छान अनुभव आला प्रतिभा मॅडम तुम्हाला. खूप छान. थँक यू मॅडम. मस्त. थँक यू मॅडम. थँक यू. अजून कुणाला हॅलो. काही बोलायचं आहे का? कोणीतरी बोलतंय. हॅलो, सुनीता बोलते. हां, बोल सुनीता. अं, ध्यान खूप छान झालं. माहिती खूप छान सांगितलीस. खूपच मस्त आणि अगदी डीपमध्येच जातो ना माणूस. काय शेवटी काय कळतच नाही. आपण एवढ्या ह्याच्यात होऊन जातो एकदम.
पण खूप छान, खूप छान. खूप ध्यान मस्तच लागलं एकदम. आणि खूप एनर्जी होती. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शोभना मॅम कुठे होत्या इतके दिवस? माझी लेक आली आहे ना, अनाथ आली त्याच्यामुळे मी बिझी आहे थोडी. हां, मी म्हटलं किती दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही काही नाही. म्हटलं आहेत कुठे तुम्ही? नाही, नाही आहे, इथेच आहे. मग असं. मी काय करते, माझं आता होत नाही ना, मी रात्री हां. बसते 12 नंतर. मग छोटी झोपली ना, की काय करते, ती येते आणि मग हलवत बसते अशी. अच्छा. हं. असं, असं. हां, हो काय? त्याच्यामुळे तर मी म्हटलं गेल्या कुठे? चालेल. धन्यवाद, धन्यवाद. थँक यू, थँक यू. नीता धन्यवाद. सुहाना धन्यवाद. शोभना मॅडम, हां, सर. मला एक प्रश्न पडला होता आता मॅडमने जो विचारला. मॅडम इतके दिवस का दिसत नाहीये? दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला की काय? अरे बापरे! नाही, नाही, आहे, इथेच आहे मी. आमची एनर्जी कमी होईल ना अजून. काय म्हटलं सर? आमची एनर्जी कमी होईल मग अजून. नाही, नाही, असं नाही, सगळ्यांच्या अशी कमी नाही, सगळ्यांकडे एनर्जी आहे. हां, पण असल्यानंतर अजून ती भरपूर जाणवेल. हम्म. आणि श्वेता मॅडम तुमचा जो आवाज आहे ना, हां. हॅलो, येतोय आवाज? हो, येतोय. नाही हां. तुम्ही आता काही बोलला असेल तर परत बोला, ऐकू नाही आलं. हां, नात आली हां, तिला कसं तिच्या बरोबर थांबावं लागतं. क्लासेस असतात तिचे. त्याच्यामुळे आज नेमकी तिला सुट्टी होती. म्हटलं ठीक आहे, मी आज होस्टिंग करू शकते. अच्छा, अच्छा, अच्छा. ओके, त्यामुळे ओके. म्हटलं चला असं. होस्टिंग करायला हरकत नाही. ओके, ओके. बरं, बरं. आणि श्वेता मॅडम तुमचा आवाज इतका सायलेंट आहे ना, की त्या आवाजानेच माणूस शांत होतो एकदम. बाकी इन्स्ट्रक्शनची गरजच नाही मॅडम. म्हणजे जेवढ्या सुरुवातीच्या काही ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्यात खूप सायलेंटपणा जाणवतो. खूप प्रचंड. ते कसं होतं मी सांगताना मी पण त्या ट्रान्समध्ये जाते ना, त्याच्यामुळे तो हां, मी बघत हां. आवाजही मी कमी तुम्हाला होतो. बघतच होतो. तुम्ही शांत बसत होता. हं. तुम्ही मलाच कळलं नाही अजिबात. मी असं बघत होतो चेहऱ्याकडे तुमच्या आणि तेव्हाच मला अचानक असे माझे डोळे बंद व्हायला लागले. ही जी एनर्जी तेव्हा तुमचा एनर्जी येते ना सर, ती ब्रह्मांडातून, ती आपल्याला सगळं शिकवून जाते त्याच्यामध्ये. हळू-हळू आपण त्याच्यामध्ये एवढं इन्व्हॉल्व झालेलो असतो ना, की आपल्याला आजूबाजूचं काहीच कळत नाही. आणि आपल्या बरोबरचे एवढे मास्टर सगळे आहेत, आता 30-35 सगळेजण होते. ती पण एनर्जी आपल्यावर येते ना. त्यामुळे त्या मास्टर्सची हो. एनर्जी, ब्रह्मांडाची एनर्जी, आपल्या सरांची एनर्जी. आता ह्या मॅडमनं, प्रभा मॅडमनं गौतम बुद्धांची एनर्जी सांगितल्यानंतर लगेच त्यांना जो ट्रान्स आला किंवा त्यांना जो एक्सपिरियन्स आला, हे सगळं आहे आपल्याबरोबर. फक्त फील करायचंय आपल्याला. आणि ते शांतपणे ज्यावेळेला आपण फील करतो ना, कुठलीही गोष्ट बघा शांतपणे केली तरच ती जास्त चांगली होते ना. एकाग्र होतो आपण त्यावेळेला. त्यामुळे खूप छान वाटतं. बाकी काही नाहीये. तेच आता मी जोराजोरात बोलली, मोठ्यांदी बोलली, तर तुमचं ध्यान पण जाईल. तुम्हाला मजाही येणार नाही आणि म्हणजे इरिटेट होतील ना सगळेजण. पण आपणच त्या नाही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालेलो असतो ना, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला एक्सपिरियन्स येतात. हा जो एक्सपिरियन्स आपला हळू म्हणजे जो म्हणतो ना, अनुभवातूनच माणूस शिकतो ना सगळ्या गोष्टी. तसंच आहे हे. प्रत्येक म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेजला आपल्याला तसंच आहे ना. आपण तोच अनुभव घेतो आणि आता तर एवढं इझी लाईफ झालंय आपलं, की आपल्याला असं काही वाटतच नाहीये आता ध्यानामध्ये आल्यापासून, की समोरचा कुठल्याही गोष्टी आली, अगदी खूप हार्ड वर्क असेल, तरी आपल्याला ते ईझी होतं. म्हणजे ते आपण बघण्याचा दृष्टिकोन बदललाय ना आपला आता त्याच्यामध्ये. असं झालंय. म्हणजे आता आपण बरोबर. जरी वर्क फ्रॉम होममध्ये असू, आपल्याला किती पहिले इरिटेट व्हायचं, बॉस असं बोलतो किंवा कलीग्सनी असं केलं. पण आता त्याचा काही इफेक्टच होत नाही आपल्यावर. एवढं मन आपलं शांत झालंय. त्यामुळे आपण समोरच्याकडे पण बघताना असं म्हणतो, चला बॉसचं काम आहे, बॉस करतोय. आपलं काम आपण करायचं. ही ज्यावेळेला आपल्याकडे दृष्टी येते ना, त्यावेळेला सगळं आपल्याला लाईफच ईझी वाटते आणि मस्त वाटतं म्हणजे असं वाटतं, की आता आपण सगळं मिळवलंय. आपल्याकडे आता काही बाकी राहिलं नाही असं वाटायला लागलं. ही गोष्ट सगळ्यांकडे येऊ शकते आणि काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पण छान ध्यान घ्यायला लागलेले आहात आता. तुम्ही पण मास्टर आहात. नाही, आता हो, अजून सुरुवात सरांचं आहे मॅडम. नाही, अजून नाही. फार मी म्हणजे मला अजून चांगलं काही करायचंय. नाही, पण तुम्ही घ्यायला सुरुवात केली. पण पहिलं पाऊल तर उचललंत ना तुम्ही. पहिलं पाऊल उचलणं हो, महत्वाचं. घ्यायला सुरुवात केली. मी करेन सरांचं म्हणण्यात पहिलं सरांचं छान पाऊल झालं परवाचं ध्यान. हो, तेच मॅडम ते. म्हणजे बहिणीने सांगितलं मला.
की सरांनी घेतलं याला त्यांच्या कारणीभूत तुम्हीच आहे मॅडम, माहिती का? हो. नाही श्वेता मॅडम, याला हा, कारणीभूत तुम्हीच आहेत. कसं काय? याला कारणीभूत तुम्हीच आहात. कारण सांगतो हा, होतं तेव्हा ते चालू होतं आणि असंच डिस्कशन झालं सगळ्यात काय ध्यान संपल्यानंतर. मग त्यावेळेस मग कोणीतरी मला म्हटलं की बरं, आणि अंजली मॅडम बऱ्याच वेळा सर तुमचा आवाज जातोय. गोपाल सर, मग म्हटलं आता हा? आवाज येतो माझा? सर आवाज ब्रेक होतो. एक मिनिट. हा, मी म्हणत होतो मॅडम की तुमचा एकदा क्लास होता मागे, त्याच मी अटेंड करत होतो आणि ध्यान संपल्यानंतर मग हे चाललं होतं डिस्कशन. मग त्या दरम्यान आणि त्या मला म्हणायच्या आणि मग का माहिती मला कळलं नाही. त्यावेळेस माझ्या तोंडून ते गेलंच चुकून. मी म्हणलं हा, आता मी घेतोच म्हटलं. हं, हं. हा, ते असं काय असं झालेलं. एनर्जी कुठली आली मला बोलायला. हा. ते थँक्स, हा, मग थँक्यू, ते थँक्यू, थँक्यू 3 वेळा बोलायचं, तो विषय चालला होता. ही शोभना बोलली हा नाही का, काय थँक्यू, तरी थँक्यू. हा. तर कोणी सांगितलं? तर श्वेता मॅडमनी सांगितलं. मग त्यावेळेला तुम्ही म्हणालात की तुम्हाला सांगितलं अंजली मॅडमने की सर तुम्ही ध्यान घ्यायला सुरुवात करा, आणि तुम्ही ध्यान घेतलं तसं. मला आठवतंय. पण बरोबर. हा, सुरुवात तर झाली ना आता, हे जास्त महत्वाचं आहे. सुरुवात हो, झाली. बरोबर. सुरुवात झाली मॅडम. नाही मला आता म्हणजे सोपं वाटतं मला. हा. कारण माझ्या आता मी सकाळी जिथे जातो एक्सरसाइजला, तिथं एक योगा क्लास आहे. जवळपास तिथे नाही म्हटलं तरी 30-35 जणांचा ग्रुप येतो, लेडीज आणि जेंट्स मिळून. त्यांचा एक आहे. त्याच्यानंतर आमचे जे म्हणजे माझ्या वयाचे जे आहेत त्यांचा एक ग्रुप आहे, त्यांचा सकाळी असतो. ते 2 क्लास प्लस माझ्या ऑफिससाठी एक क्लास आणि संध्याकाळी सुद्धा एक असतो. अरे बापरे. असे दिवसभरात 3 ते 4 असतात आलेलं आहे. मॅडम. हा, हा. आणि आता मला आता ऍक्च्युअली मी आज का सांगतो तुम्हाला, मी मेडिटेशन केलं नाही. मला ऐकायचं तुम्ही काय कसं बोलताय. मी तो पहाटे 4 वाजताचा क्लास आहे ना, तो मी घ्यायचं ठरवतोय. हा, हा. त्यासाठी मी म्हटलं बघतो मॅडम काय बोलतात कसं. तुम्ही माझं असता खरं रिझन ते होतं. पहाटे असता तुम्ही हं? 4च्या क्लासला असता का तुम्ही? असतो मॅडम मी, पण माझं म्हणजे पुढे मागे होतं नेहमी. कारण मी घरातनं जातो 5:30 पावणे 6 वाजता. त्यामुळे मी समजा 5 वाजता उठलो तर 5 ते 5:30 पावणे 6 पर्यंत तेवढा वेळच असतो. हम्म. कारण मला परत म्हणजे क्लास असतो, त्यामुळे मी तिकडे जातो. माझ्या मुलाचा क्लास असतो 6 वाजता. Yes. घ्या तुम्ही जे त्यामुळे एकदम असं काही नाहीये. आपण जे मनात ठरवू त्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आपल्याला, आणि हो, जेवढे हो. सगळं तेव्हा करणार. चालेल. करेक्ट. ओके, थँक्यू. छान वाटलं बोलल्यावर. शोभना काय येस, मिळून येस. काय? सॉरी? नाही म्हटलं, शोभनाला म्हटलं आता कोणी बोलत नाहीये तर हे करायचं. हां. येस. हम्म. 11:15 वाजले. बरोबर आहे. शोभना म्यूट येस. झाली वाटते. शोभना म्यूट झाली वाटते. नाही, अनम्यूट आहेत त्या. शोभना बंद कर. ऐकू येत. हो, करते. थँक्यू श्वेता. थँक्यू. छान झालं ध्यान. धन्यवाद. येस. थँक यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. ओके. मी ओके. मीटिंग लिव्ह चला करते. बाय. ओके. येस, गुड येस. नाईट. शुभरात्री.